15वा अध्याय 5वा श्लोक. हरि ओम. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. जया पुरुषाची कामन सांडून गेली मोहमान. वर्षांती जैसी घन आकाशाती निकवड्या निष्ठुरा उबगीजी जीवी सोयरा. तैसी नागवती विकारा वेटाळुजी फळली केळी उन्मुळी. तैसी आत्मलाभी प्रबळी तयाची क्रिया ढाळी ढाळी गळती आहे. आगी लागली या रुखी देखो निसैरा पळती पक्षी. तैसी सांडिली अशी की विकल्पिली ऐके सकळ दोष तृणी. अंकुरी जती जिये मेदिनी ती भेद बुद्धीची कहाणी नाही जयाती. सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय आपैसी. गेली देह अहंता तैसी अविदेसवी. पै आयुष्यहीना जीवाती शरीर सांडी जीवी अवचित्ती. देवी निदसुरी द्वैती सांडिले जी. लोहाची सांकडी परिसा ना जोडे अंधारू रवी जैसा. द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळू जया. अगा सुख दुःखाकारी द्वंद्वी देही जी गोचरी. तिये जया का समोरे होती चिना. स्वप्नीचे राज्य का मरण नोही हर्ष शोकासी कारण. उपवडली या जान जिया परी तैसे सुख दुःख रूपी. द्वंद्वी जे पुण्य पापी न घेपी जती सर्पी गरुड जैसी. आणि अनात्मवर्ग निर सांडोनी आत्मरसाची क्षीर. चरता तिजे सविचार राजहंसो जैसा वर्षोनी भूतळी. आपुला रसू अंशुमाळी मागवतानी रश्मी जाळी बिंबासीची. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली वारा वाटी. ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जी. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा. बुडाला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा.
पै आघवेची आपलेपणे दुरेची जया अभिलाषणे जैसे थोनी पराजाने आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीजांकुरू तैसा मनी जया विकारू उदय जेना जैसा काढली या मंदरा चळू राही क्षीराब्धी निश्चळू तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा चंद्रमा कळी धाला न दिसे कोणे अंगी ओसावला देवी अपेक्षेचा वखळा न पडे जया हे किती बोलू असांगडी जीवी परमाणु नुरे वायू पुढी तैसे विषयाचे नावडी नावची जया एवंजे कोणी आईसी केली ज्ञानाग्नी हुतासी ते तेथ मिळती जैसे हेमी हेमा तीथ म्हणजे कवने ठाई ऐशी ही पुससी काही तरी ते पदगा नाही वेंचू जया दृश्यपणे देखिजी का ज्ञेयत्वे जाणिजी अमुके ऐसे मनिजे ते जे नव्हे न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ति तद्धाम परमं मम पै दीपाची या बंबाळी का चंद्रहन जी उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जी आघवेची दिसणे जयाची का न देखणे विश्वभास तसे जेने लपालेने जैसे शिंपी पण हरपी तव तव खरे होय रूपी का दोरी लोपता सापी फार होई रे तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे जी फारे ते जयाचे न्याधारे प्रकाशती ती वस्तु की तेजोरासी सर्वभूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशी जे मनोनी चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज ते तेजसा ते वस्तूचे अंग आणि जयाच्या प्रकाशी जग हरपी चंद्रार्केशी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी ना तरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नीची दिंडी मामावळी कानुरेची सांज वेळे मृगतृष्णिका तैसा जी वस्तूच्या ठाई
कोणीची का आभासू नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे गाव पुढती जे तीर्थ गेले ते न घेतीची मागवती पाऊली महोदधी कामिनले स्रोत जैसे कालवनाची कुंजरी सुदली यालवन सागरी होयची ना माघारी परती जैसी नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा नाही तप्तल होनी जळा निघणे जेवी देवी मजसी एकवट जे झाली ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा तेथ प्रज्ञा पृथ्वींचा राहो पार्थू म्हणे जी जी पसावो परी विनंती एकी देवो चित्त देतो तरी देवेसे स्वय एक होते मग मागवते जे न येते ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा पै लक्षाहुनी अनारिसी बाण लक्षी शिवोनी जैसी मागुते पडती तैसे येतीची ते ना तरी तू चिते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवे मनोनी तुझसी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोगू देवा नये बोलो अवयवा शरीरेसे आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणे दिवसी मायेती न येती हे कायसी वाय बुद्धी तरी कोण गाते तुते पावून न येती मागवते हे विश्व तो मुखा माते बुजावे जे ये आक्षेपी अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्वज्ञाचा तोषला बोध शिष्याचा देखोनिया मग म्हणेगा महामती माते पावून न येती पुढती ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही जय विवेकी खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे ना आहाच वाहच जरी तुझे ऐसे ही गमते जैसी पाण्यावरी बेंचाळा तळपता दिसते कल्लोळ एरवी तरी निखिळ पाणीची ते का सुवर्णाहुनी आने
लेणे गमती भिन्ने मग पाहिजे तव सोने अवघेची ते तैसे ज्ञानाची भेटे मजसी अभिन्न चिते किरीटी येर भिन्नपण ते उठिया ज्ञानास्तव आणि साचू कार्य वस्तू विचारी कैसी मज एकासी दुसरी जी भिन्ना भिन्न व्यवहारी उमसी जेल आगवेची आकाश सुनी पोटी बिंबची जयाती खोटी तै प्रतिबिंब के उठी के रश्मी श्री का कल्पांतीची या पानिया काय ओत भरती धनंजया मनोनी कैचे अंशा विक्रिया एकामज परियोगाचे निमेळे पाणी उजू परिवाकुळी झाली रवी तुझे पण आले तोय बघे योम चौफळे की वाटोळे हे आईसे कायस आहे मिळे परिघटमटी वेंटाळी तैसेही आती आगा निद्रेचे निआधारे काय एकलेनी जगन भरी स्वप्नीची निज अवतरी रायपणे का मिनलेनी किडाळी वाणी भेदासी सोळी तैसा स्वमाये वेंटाळी शुद्ध जैमी तै अज्ञान एक रूढी तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरोनी की जे पुढे देहो मी ऐसे ममैव अंशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनस्यष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ऐसी शरीराची येवढी जे आत्मज्ञान वेगळी पडी ते माझा अंशू आवडी थोडीपणे समुद्र का वायू वसी तरंगाकार उल्लसी तो समुद्रांशु ऐसा दिसे सानी वाजेवी टीवी जडाती जीवविता देह अहंता उपजविता मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्राओ अगा उपजने निमने हे साचची जे का मानने तो जीवलोकू मी मने संसारुहना एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी जैसा चंद्रुका उदकी उदकातीत पै काश्मीरांचा रवा कुंकुमावरी पांडवा
आणि का गमे लोहिवा तो तरी नवी तैसी अनादिपन न मोडी माझी अक्रियत्व न खंडी परिकर्ता भोगता ऐसी आवडी ती गा जाण भ्रांती किंबहुना आत्मा चोखटू कोणी प्रकृतीशी एकवटू बांधी प्रकृती धर्माचा पाटू आपण पया पै मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये तिये माझी मनोनी होय व्यापार रूढ जैसी स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाची निधाविजे मोही सैरा तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिका गमोनी पुढती तीसीची भजे मनाचारथी वळगी श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची आरिघे राणा माझी तोची प्रकृतीचा वागोरा त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची आघोरा वना जाय कोणी एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडी कारसनेची वाटा निघोनी गा सुभटा रसाचा दरकुटा भरोची लागी ना तरी येण्याची घ्राणे जय देहांशू करी निघणे मग गंधाची दारुणे अडवी लंगी ऐसेनी देहेंद्रिय नायकी धरोनी मन जवळिकी भोगी जती शब्दादिकी विषय भरणे शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धा निवासयात् परिकर्ता भोक्ता ऐसे हे जीवाचे तैची दिसे जय शरीरी का पैसे का दिये जैसा थिला विलासिया तैची ओळखोई धनंजया जे राज्यशे व्याठाया वस्तीसी तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषेंद्रियाचा धुमाडू हा जाणी जे तै निवाडू जय देह पाविजी अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियाची तांडी आपण यासवी काढी घेऊन जाय जैसा अपमानिलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडियाची गती सूत्रतंतू
नाना मावळते तपने नेई जेती लोकाची दर्शने असुदृती पवने नेई जे जैसी देवी मन षष्टायया इंद्रिया ते धनंजया देहराजुने देहापासून गेला श्रोत्रं चक्षुः स्पर्शनंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते मग येत अथवा स्वर्गी जेत जे देह आपंगी तेत तैसेची पुढती पांगी मनाधिक जैसा मालवली दिवा प्रभीसी जाय पांडवा मग उजळी जे तीथ ते दवा तैसाची फाकी तरी ऐसाईसी या रहटी अविवेकाची दिठी तुली ही किरीटी गमेची गा जी आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगिला अथवा देहोनी गेला ही साचची मानिती एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेने मानियली उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः तरी परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभी ती चळवळीचे निलोभे आला मनती तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाल्यार्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगने जया पाठी भोगक्षिणे पैसी देह गेली आते न दिसी तीत गेला ऐसे बोभातिगा पैरुकू डोल तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रूख नसी तीथ पांडवा नाही तोगा कारिसा समोर ठेविजे आणि आपण पेतेथ देखिजे तरी ते धवाची झाले मानिजे काही आधी नाही का परता केली आरिसा लोपू झाला तया आभासा
तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटी मेघाचा. का चंद्र वेगू आभ्राचा आरोपी तैसे होई जे जाई जे देही. ते आत्मसत्य अविक्रिये निष्ठंकिती गामोहे आंधळे ते. एत आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही. ऐसे देखणे ते पाही आन आहाती. ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहीचे खेळ कोळे. सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे तैसे विवेकाचे नि पैसे. जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसी. ती ज्ञानी देखती ऐसे आत्मयाती. जैसी तारांगणी भरली गगन समुद्री बिंबली. परी ते तुटून नाही पडिले ऐसी निवडी. गगन गगनीची आहे ती आभासी ती वाई. तैसा आत्मा देखती देही गवसिलाही. खळाळाच्या लगबगी फेडून खळाळाच्या भागी. देखिजे चंद्रिका गाउगी चंद्री जेवी. कानाडरची भरी शोषी सूर्य तो जैसा तैसाची असे. देह होता जाता तैसे देखती माती. घटू मटू घडली तेची पाठी मोडली. परी आकाश ती संचले असतची असी. तैसे अखंडे आत्मसत्ती अज्ञान दृष्टी कल्पिती. ही देहची होते जाते जाणती पुढे. चैतन्य चढे ना ओहटी चेष्टवी ना चेष्टी. ऐसी आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. आणि ज्ञान ही आपैते होईल. प्रज्ञा परमाणु ही उगाना घेईल. सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व हाता. परी ते उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी. तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. पै तोंड भरू का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा. तरी नातुळे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. आगा ओसन तयाच्या ग्रंथी काही तुटती संसार गुंती. की पैवसली या पोथी वाचिली होय. नाना बांधून या डोळे घाणी लावी जती मुक्ता फळे. तरी तयाची काय कळे मोलमान.
तैसा चित्ती हंते ठाओ आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव ऐसे निकोडी एक जन्म जाओ परिण पविजे माते जो एकमी का समस्ती व्यापकुआसे भूत जाती ऐकतीये व्याप्ती रूप करू यदादित्य गतंती जो जगद्भासयति अखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम् तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी ती दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे जल शोषोनी गेलिया सविता ओलांसू पुरवितसे जे मागवता ते चंद्री पंडू सुता ज्योत्सना माझी आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी ते हुतांशी ते जोरद्धी माझी चिगा गामा विषयच भूतानी धारयाम्यहमोजसा कृष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः मी रिगालो असे भूतळी मनोनी समुद्र महाजळी ही पासूनची ढिंपुळी विरेचिना आणि भूती ही चराचरी ही धरितसी जी अपारी ती रिगोनी मीची धरी धरी रिगोनिया गगनी मी पंडू सुता चंद्राची निमिषी अमृता भरला झालू चालता सरोवरू तेथून फांकती रश्मी कर ती पाट पेलोनी अपार सर्व औषधीचे आगर भरतची अशी मी ऐसी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा ही अन्नद्वारा जुहाळा भूत जाता आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपना जेने जिरोनी समाधान भोगिते जीवा अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् मनोनी प्राणी जाताच्या घटी करोनी कंदावरी आगिठी दीप्ती जठरी किरीटी मेची घालो प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकोनिया हो राती अटी तसे नेनो किती उदरा माझी
शुष्के अथवा स्निग्धे सुपक्ये का विदग्धे परिमीची गा चतुर्विधे अन्ये पची एवं मीची आवघे आघवे जना जना निरविते मीची जीवना जीवनी मुख्य साधन वन्नी ही मीची आता ऐसियाही वरी काही सांगो व्याप्तीची नवाई येत तुझे नाहीची घेई सर्वत्र मेगा तरी कैसे निपावेखे सदा सुखी एके एकेती बहुदुःखे क्रांत भूते जैसी सगळी ये पाटणी एकेची दीपे दिवे लावणी झालिया का नदी खनी उरली एकी ऐसी हन उखी विखी करीता हासी मानसिकी तरी परिस्थिती निकी शंका फेडू पै आघवा मीची आसी येथ नाही की राहणारीशी परिप्राणियाची या उल्हासी बुद्धी ऐसा जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषी अनानी वाजावी परी पडी भिन्नी नादांतरी का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकुची भानो उदेला तो अनानी परी गेला उपयोगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले अप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा अगानेनानी चतुरा पुढा निळयाचा दुसरा नेना सर्पत्वे झाला इरा सुखालावी हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मूर्तिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ही ऐसी जी बुद्धी स्फुरे आहर्निशी ते वस्तुगामी परिसंता सवी वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण पासिता वैरागीसी येनेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयाचे अहं विश्रामे आत्मरूपी ते आपे आप देखो निदेखी मी आत्मेनी सदा सुखी इति मी वाचून अवलोकी अनहेतुवाची अगा सूर्योदयो झालिया सूर्येची पहावा धनंजया
देवी माती म्या जाना वया मीची तो ना शरीर पराती सेविता संसार गौरवची ऐकता देही जयाची अहंता बुडोनी ठेली ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी दुःखाच्या शैल भागी विभागी होती परीही होणे अर्जुना मजची स्तवतया अज्ञाना जैसा जागताची तू स्वप्ना निद्रिते होय पै आभ्री दिवसू हरपला तोही दिवसेची जाणो आला देवी मी नेनोनी विषयो देखिला मजची स्तवभूती एवं निद्रा का जागनिया प्रबोधुची तू धनंजया देवी ज्ञाना जीवाया मीची मूळ जैसी सर्पत्वा का दोरा दोरुची मूळ धनुर्धरा तैसा ज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू मनोनी जैसा सी तैसिया माते नेनोनी धनंजया वेदू जाणो गेला तो तया झाली शाखा तरी तीही शाखा भिली मीची जाणी जी त्रिशुद्धी जैसा पूर्वापरा नदी समुद्र चिठी आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्दीसी जैसिया सगंधा आकाशी वात लहरी तैसे समस्त श्रुती जात ठाकी लाजिले आईसी निवांत ते मीच करी यथावत प्रगटोनिया पाठी श्रुती सहित अशेष जग हरपी जितन शेष ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची जैसे निदेली या जागीजे तेव्हा स्वप्नीचे किरणाही दुजी परी एकत्व ही देखो पाविजे आपलीची तैसे आपुल्या द्वयपणा मी जाणत से तुझे निविना तयाही बोधा कारण जाणता मीची मग आगी लागली या कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही विराजया परी देवी समूळा विद्या खाई ती ज्ञानही जय बुडोनी जाई तरी नाही किरणो ही आनंद साही आसनी पै विश्व घेऊन गेला मागीसी तया चोराती कवन की गिवसी जे कोणी एकी दशाईसी शुद्ध ती मी ऐशी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ती केली निरूप हे ते आपुल्या रूपी तू आगवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा
योमीचा चंद्रोदयो जैसा अक्षरार्णवी का प्रतिभिंती चोखटी समोरील चित्र उमटी तैसा अर्जुने आणि वैकुंठी नांद तसे बोधू कुंडली कवरदी हरिठल श्री ज्ञानवीर तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री